तुम्ही समधी समजूतदार पोरं आहात आणि समजूतदार पोरं अशी रडत नसतात. मग सांगा की बाबा, आई जे बोलते ते समज खोटं आहे. जर माझ्या बोलण्यानं खोटं झालं असतं तर मुझसे अलग ना होना पल भी, माँ तेरी ममता खिलते कमल सी, माँ तेरी ममता खिलते कमल सी, मेरा माथा चूमे मेरी फिक्र बुन ले हो, मेरे सर की बलाएं मेरी माँ चुन ले हो. आता कसं सांगू म्या तुम्हासनी, म्या फक्त 2-3 दिवसच जिंदी राहणार आहे. असं नाही होऊ शकत. शेठजी, तुम्ही जावा आणि तुमचा कार्यक्रम साजरा करा. आम्ही इतके पण वाईट नाही आहोत की अशा स्थितीत वाढदिवस साजरा करू. नाही नाही शेठजी, भीमाबाईचं शेवटचं सपान आहे. मरता मरता तिला शेवटच्या क्षणी बी तिला ना सौताला उदास राहायचंय ना आपल्यामुळं तिला दुसऱ्यांना उदास बघायचं आहे. त्यामुळे तुम्ही घरी जाऊया भीमा. नाही, आम्ही कुठे बी नाही जाणार आणि तू बी कुठे नाही जाणार. भीमबाळा, तू तर समजूतदार आहेस. नाही म्हणायचं मला समजूतदार, मला फक्त आई पाहिजे, फक्त आई. भीमबाळा, चल घरला जाऊया. नाही, मी आईला काही बी होऊ देणार नाही. भीमा, भीम, थांबवा त्याला, घेऊन या त्याला. भीम, भीम, भीम. बाळा, कुठं जातोयस? बाबा, मी वैद्यबाईकडे जातोय, तिच्याकडे औषध असणार. वैद्यबाईकडे कुठलंच औषध नाही आहे. मग मग मी मुंबईच्या डॉक्टरांकडे जाईन, त्यांच्याकडे तर औषध असेल ना. वैद्यबाईने सांगितलंय की या आजारावर काय बी औषध नाही आहे. असं कसं होऊ शकतं की आजाराचं काही बी औषध नाही? काहीतरी औषध असेल ना, जाऊन बघूया ना बाबा, चला ना. भीम बाळा, उद्या सकाळच्याला मी जाणार आहे. हे बघ बाळा, कठीण वेळेमध्ये धैर्य ठेवायला पाहिजे. एका पोरासाठी आईपेक्षा मोठं काय नसतंय, पर दुःख वाटल्यानं कमी होतंय. चल. आलात समजे. काय झालं? काय झालं? समदे रडताय का? वहिनी, हे काय झालं?
अरे काय झालं? कोणी सांगा तरी काय झालं? आत्या आई काय काय झालं आईला? आई आम्हासनी सोडून जाणार आहे. सोडून जाणार आहे म्हणजे कुठं जाणार आहे? कुठंच नाही जाणार आई. मी आणि बाबा जाणार आहोत इस्पितळात मुंबईला. आणि मुंबईत जर औषध नाही मिळालं तर आम्ही 7 समुद्र पलीकडे बी जाऊ. आई अशी कशी मरू शकते? हा? हा काय बोलतोय भाऊ? हा काय बोलतोय? वहिनी वहिनी वहिनी, समज काय आहे? ऐका 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 गावकऱ्यांना लक्ष देऊन ऐका. विधीचं विधान ऐका. ऐका 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 गावकऱ्यांना लक्ष देऊन ऐका. भीमरावच्या कुटुंबानी आपला धर्म, आपल्या परंपरांची थट्टा मस्करी केली आहे, तर देवानी दंडाच्या रूपात अहो त्या भीमाबाईला असा रोग दिला आहे की ज्यामुळे तिचा मृत्यू निश्चित आहे. हा आपला विजय आहे आणि या विजयाचा आनंदोत्सव आपण पूर्ण गाव मिळून साजरा करूयात. काय म्हणतो भावांनो? चला पंडितजी. ऐका 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 गावकऱ्यांना लक्ष देऊन ऐका. बस असंच रडत राहिले समदेजण तर उद्याऐवजी आजच जीव जाईल माझा. भीमराव, भीमराव, अरे आज तुझी परीक्षा आहे. तू अजून तयार झाला नाहीस? काय झालं? आंबेडकर गुरुजी, शिकणं बिकणं परीक्षेच्या गोष्टी तुम्ही नंतरच करा हो. एक आनंदाची गोष्ट आहे का, हे भीमाबाई आहे ना, हिला देवाने एक असा रोग दिलाय की बस 1-2 दिवसात हिचा कार्यक्रम संपल. हा गुरुजी, आमच्या धर्मात, आमच्या परंपरेत हस्तक्षेप करण्याचा दंड या बाईला देवाने दिलाय. समजलं? या कुठल्या अर्थहीन गोष्टी करताय तुम्ही? अरे गुरुजी, अहो ही शोक सभा बघून तुम्हाला काही कळत नाहीये का? हे बघा, मी समजवतो गुरुजी तुम्हाला. शिक्षणाच्या नावाने टुणूक टुणूक उड्या मारणारा हा भीमराव बघा जरा कसा तोंड पाडून बसला आहे. जा जा तुम्ही जा. हा कुठलीही परीक्षा देणार नाहीये. अहो आपल्या आईला मरताना बघणार आहे हा भीमराव. शेठजी, तुम्हाला काय ठाव आहे माझा पोरगा कुठल्या मातीचा बनला आहे? निंबाळा, तू परीक्षा द्यायला जाणारच. मला नाही द्यायची परीक्षा. आय रामजी, आता तर तुला कळलं असेल ना तुझं पोरग कोणत्या मातीत बनलं आहे ते. आनंद, पकड. भीम, तुझ्या परीक्षा दिल्यानं आणि न देण्यानं तुझ्या आईचं आयुष्य एक क्षण भी वाढणार नाही आहे. आणि आज तुला हे ठरवायचं आहे की संकट आणि दुःखाला घाबरून तुला परीक्षा द्यायची आहे की नाही.
तू कसा संवेदनहीन बाप आहेस सुभेदार. एकीकडे त्याची आई मरते आहे आणि दुसरीकडे तू याला परीक्षेसाठी पाठवत आहे. वा. आज जर भीमा परीक्षा देण्यासाठी नाही गेला तर त्याच्या मनात आयुष्यभर ही गोष्ट घर करून राहील की परीक्षा त्याच्या आईचं मरण घेऊन आली होती. भीमा, एक गोष्ट चांगल्या तऱ्हेनं समजून घे. निवड नेहमीच पर्यायामध्ये असते, कर्तव्यामध्ये नाही. परीक्षा देणं तुझं कर्तव्य आहे, पर्याय नाही. भीमा, म्या तुला सांगितलं नाही कधी बी, पर म्या जेव्हा लहान होती ना तर शिकायचा लई नाद होता मला. पर एक तर मुलगी होती, वरून त्या काळात कोण शिकत होतं. म्हणूनच माझे पोरं जेव्हा शिकतात ना तेव्हा मला वाटतं म्याच शिकतेय. दप्तर घेऊन, खायचा डब्बा घेऊन हातात शाळेत जाते ना तेव्हा मला वाटतं की म्या दप्तर घेऊन, जेवणाचा डब्बा घेऊन शाळेत जातेय. जेव्हा तुला चांगले गुण मिळतात तेव्हा मला वाटतं की म्या पास झालीये चांगल्या गुणांनी. म्हणून तुझी आई पर्याय नाही होऊ शकत तुझ्या शिक्षणाचा, कधी बी नाही. म्हणूनच जा जा. म्या मरल बी ना तरी तुझ्या पुस्तकांच्या अवती भोवती राहणार नेहमी एखाद्या अड्या नावाने, जिला तू कधी कधी शिकीव. हा, आता तुम्ही चांगल्या प्रकारे जाणून घ्या की हा भीमराव कुठल्या मातीचा बनलाय तो. जर भीमरावच्या मातीने पुढची पिढी बनू लागली ना तर येणारा काळ खूप सुंदर आणि समाज खूप मजबूत होईल. अरे आता बायकोचा जीव जात आहे तरी तुम्हा लोकांना देवाचा इशारा, त्याची नाराजगी आणि त्याचा राग कळत नाहीये तुम्हाला. चला भावांनो, चला चला. भीमाबाई, मी बॉम्बेला जातोय. डॉक्टर साहेबांनी भेटून येते. काय बी फायदा नाही. बरं व्हायचं असतं तर पहिल्या वेळेला मुंबईवरनं औषध घेऊन आले तेव्हाच बरी झाली असती म्या. भीमाबाई, मला माझ्या समाधानासाठी तरी जाऊ देत. उद्या काही हे नको वाटायला की
मी प्रयत्नच केला नाही. राज्याला परत येईन. वहिनी, भाऊ बरोबर बोलतोय. भाऊ तू जा. वय रामजी, चला मी तुम्हाला स्टेशनला सोडून येतो. लवकर या घरला. चला म्या समद्यांसाठी जेवण बनवते. आई, आमासनी भूक नाही. आमासनी काय बी नाही खायचं. वय आई, आम्हाला नाही खायचंय. तू फक्त आमच्या बरोबर बस की. खोटं बोलताय ना तुम्ही? आपल्या आईशी खोटं बोलणार? चला सरका. म्या बनवतो. आज पातूर काही बनवलं तर नाही आहे, पर म्या काही ना काहीतरी नक्कीच बनवीन. तू इथेच थांब. लवकर लवकर आत जाऊन दादाची मदत करा, नाहीतर तुमचा बाळा दादा पाणी बी गरम नाही करू शकणार. जा, लवकर जा. म्या कायम तुला माझी धाकटी बहीण समजले. आधी बी म्या सांगितलं होतं माझ्यापासून काय बी लपवू नको, पण तरी बी तू तेच केलंस. माझ्यावर विश्वास नाही ठेवला. ताई, माझी कायम हीच इच्छा होती की माझं कुटुंब आनंदात राहावं. जर या कुटुंबावर काय बी संकट येणार असेल तर आधी माझ्यावर यावं. कारण ना माझं काही कर्तव्य आहे, ना जबाबदारी, आणि ना माझ्या माग कुणी रडणार. किती सहज म्हणालात ना तुम्ही. काही जबाबदारी नाही, काही कर्तव्य नाही. या समध्या आघाऊ पोरांना कोण सांभाळ? त्यांची जबाबदारी तुमचीच आहे ना. हे बघा ताई, मी आधीच सांगते, माझ्या कोणत्या भी पोराला, माझ्या नवऱ्याला काही भी त्रास झाला नाही पाहिजे. तुम्ही असताना. एक गोष्ट सांगायची आहे तुम्हासनी. म्या गेल्यानंतर या कुटुंबामध्ये जी जागा रिकामी होईल ना, ती भरून निघाली पाहिजे. यांचं दुसरं लगीन. कुठं जात नाहीस तू? उगाचच बडबडत राहशील आणि आम्ही ऐकायचं. असं भाऊ खून विचार नका करू ताई. हे गरजेचं आहे. जर कोणी दुसरी भीमाबाई आली तर माझ्या समध्या पोरांना आई मिळल. काय म्हणालीस तू? दुसरी भीमाबाई? दुसरी भीमाबाई असू शकत नाही. भीमाबाई एकच आहे. दुसरा कोणी बी भीमाबाई होऊ शकत नाही. नाही नाही ताई, नाही होणार. कुठं जाऊ शकत नाही तू. नाही जाऊ शकत.
तेव्हाच नी म्या फक्त 2-3 दिवसच जिती राहणार आहे.